लकी ड्रॉ या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्यांनी तो प्रायोजित केलेला आहे. सिद्धार्थ पिंडकर साहेब आपलं देखील मनापासून स्पर्धेच्या निमित्तानं युवा उद्योजक सन्मान्य श्री विजेंद्र गावडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सन्मान्य श्री विजेंद्र गावडे साहेब आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दोन सामने झाले होते आणि दोन सामन्यामध्ये यावेळेला मात्र अपील केलंय. लाऊड अपील पंचाने उचलून धरलंय आणि उचललेलं अपील आपण पाहतोय. पंचांचं बोट आकाशा दिशेने, अर्थातच विकेट येते, फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का हा मैदानावर मितेश मांजरेकर वैयक्तिक 0 धाबा, सांघिक 0 धाबा. धावसंख्येवर ही आपण पाहिलं तर पहिली सफलता, अर्ली ब्रेक थ्रू म्हणावा लागेल. गोलंदाजीत वैभव परबची कमाल, धमाल आणि बेस मिसाल अशी गोलंदाजी. अप्रतिम कामगिरीसाठी ओळखला जाणारा वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तो अर्थातच भूषण सावंत नावाचा हा फलंदाज, मॅन फ्रॉम ओरोसचा हा खेळाडू. आज मात्र मैदानावर एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली भागीदारी रचावी लागेल. मैदानावर आपण पाहिलं पहिले दोन चेंडू आणि या दोन चेंडूवर जर आपण विचार केला तर पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर थोडासा मानसिक दडपण, थोडासा प्रेशर आपल्याला मैदानावर पाहायला मिळाला. तो अर्थातच मितेश मांजरेकरच्या माध्यमातून. न्यू बॅटर भूषण सावंत सज्ज होतोय. वैभवचा हा चेंडू फुल टॉस मिड ऑन क्लिअर केला. तो लॉंग ऑफ पर्यंत, लॉंग ऑन पर्यंत चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धेश मेस्त्री. स्क्रीनवर येतोय शुभम दळवी. शुभम दळवीचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. मैदानावर डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मोठा फटका आला होता, मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहिलं थोडंसं आउटफील्ड स्लो आहे, त्यामुळे या आउटफील्डवर जास्त काम करावं लागेल. ग्राउंड स्ट्रोक ज्या वेळेला येतील मैदानावर त्यावेळेला वेगाने 2 धाबा 3 धाबा कंप्लीट करत राहणं गरजेचं दिसतंय. तीच दुहेरी धाबेनिशी धाबांचा श्रीगणेश होतोय. वैभव पुन्हा एकदा यावेळेला देखील हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातोय. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळतोय. तमाम धाबांच्या शंका त्या ठिकाणी समाप्त होत आहेत. या निर्धाव चेंडूनिशी धावसंख्या स्थिरावली. 3 धाबा पहिल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 4 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा वैभव परब ठेपवत होतोय समोरच्या दिशेने. बॉलर बॅक ड्राईव्ह होतोय. चेंडू निघेल. 1 बाउन्स सीमा पार. येतोय हा दर्जेदार साई स्पोर्ट्स चौकार. टीचे धन्यवाद. डीजे चौकार येतोय. चौकारानिशी आपण पाहतोय डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. चेंडू यावेळेला मात्र जागा बनवून फटका घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. रूम बनवण्याचा प्रयत्न मोठा होता. इनसाइड आउट करण्याचा बॅटची एज आणि यष्टीरक्षकाच्या बाजूला अगदी फर्स्ट स्लिप मध्ये आपण पाहिलं तर सुंदर झेल टिपला जातोय. दरम्यानच्या कालावधीत पहिलं षटक समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या स्थिरावली. 7 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डीजे
आंबेरी गावचे सरपंच सन्मान्य श्री मनोज डिचवलकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मनोज डिचवलकर सर आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत। प्रवीण दळवी स्ट्रायकरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय। मैदानावर कितपत धाबांचं योगदान देतोय आपल्या संघासाठी हे देखील पाहणं औत्सुक्याचं राहत आहे। मैदानावर गोलंदाजी एंडकडून सौरभ कांबळी, ज्या सौरभ कांबळी नावाची चर्चा आपण पाहिली तोच सौरभ कांबळी आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्राईकवर असेल प्रवीण दळवी, यावेळेला मात्र शफल होत होता। आपण पाहिलं पंचांनी या ठिकाणी घोषित केलं की तू थोडासा बॅट्समन शफल झाल्यामुळे हा चेंडू अवंतर नाही आहे, त्यामुळेच हा चेंडू डॉट येतोय। डॉट निर्धाव चेंडूला अनन्यसाधारण महत्त्व आपण जर विचार केला मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये तोच डॉट चेंडू स्कोरबुकच्या खात्यावर। यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, हवेत उडालेला फटका, क्षेत्ररक्षक जेलखाली, थोडेसा बॅलन्स बिघडलेला, प्रवीण दळवीला जीवनदान। म्हणजेच आपण पाहिलं मैदानावर परवाच्या दिवशी विस्फोटक पारी ज्या प्रवीण दळवीने खेळली होती, तब्बल 7 चेंडू 24 धावांची पारी ज्या प्रवीण दळवीने खेळली होती त्या प्रवीण दळवीला आपण जीवनदान दिलंय आणि मिळालेलं जीवनदान कितपत योग्य त्याचं फायद्याचं ठरवतोय आपल्या संघासाठी स्वतःसाठी तो प्रवीण दळवी पाहणं देखील औत्सुक्याचं राहत आहे। मैदानावर संभाव्य धोका म्हटलं जातं, प्रवीण दळवीला तो धोका या ठिकाणी उद्भवला। मैदानावर त्या धोक्याची घंटा होती, मात्र ही धोक्याची घंटा आपण पाहिली फलंदाज बाद होऊ शकला असता, मात्र तसं होतं न होता जीवनदान मिळतंय। यावेळेला देखील अपील केलंय, पंचांचा निर्णय काय येतोय पाहावं लागेल। पंचांचा निर्णय OUT आउट, दोन्ही कसलेले पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्या अर्थातच अंकुश बांबर्डेकर आणि त्यांच्या समवेत असणारे नितीन जबडे या दोन्ही पंचांच्या माध्यमातून सुरेख पंचगिरी आपण या संपूर्ण लीगच्या माध्यमातून अनुभवलंय। जाऊयात पुन्हा एकदा तिसऱ्या गड्याचं पतन होतंय, धावसंख्या स्थिरावली 9 धावा DJ। भूषण साबंत माघारी परततोय। आपण पाहिलं मैदानावर त्याची जागा घेण्यासाठी मैदानावर मॅन फ्रॉम नेरूर दुर्गवाडचा हा खेळाडू जोएल नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। जोएल नाईककडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, बॅटमध्ये ताकद आहे, ती बॅटमधील ताकद असलेली गुणवत्ता असलेली क्षमता आज मात्र मैदानावर सिद्ध करावी लागेल। पण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आतापर्यंत 9 धावांवर रोखण्यात यशस्वी ठरलाय। 4 चेंडू समाप्त झाले तर सौरभ कांबळीच्या षटकामध्ये हा चेंडू बॅटची एज आपण पाहतोय, डबल माइंडेड फटका, कट करण्याचा प्रयत्न, त्यानंतर आपण पाहिलं मैदानावर प्लेस करण्याचा प्रयत्न झाला, तोपर्यंत बॅटची एज, फिरकीचा जादूगार सौरभ कांबळे शेवटचा चेंडू घेऊन येईल आणि या शेवटच्या चेंडूवर असेल ऑन हॅट्रिक गोलंदाज। पाहायचं मैदानावर जोएल नाईक माघारी परततोय, धावसंख्या स्थिरावली 9 धावांवर DJ। डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपण ऐकतोय। कमाल झाली, स्वप्नात आली, निश्चित स्वरूपाने ही मैदानावर कमाल झाली आहे। सौरभ कांबळीने कमाल केलेली आपल्याला पाहायला मिळते। बॅक टू बॅक 2 फलंदाजांना माघारी परतवलंय। आपण जर तसा विचार केला तर प्रवीण दळवीला जेमतेम माघारी परतवण्यात यशस्वी ठरला होता, मात्र झेल सुटलेला आणि मिळालेलं जीवनदान। न्यू बॅटर मैदानावर तुषार सकपाळ सर
यावेळेला मात्र हॅट्रिक मैदानावर सौरभ कांबळीने केलेली कमाल धमाल आणि बेमिसाल गोलंदाजी वर्षानुवर्ष निश्चित स्वरूपाने आठवणीत राहील. डीजे खानोलकर मॅन फ्रॉम मालवण अर्थातच मालवण गावचे मालवणचे रहिवासी सन्माननीय कुणाल खानोलकर यांच्याकडून सौरभ कांबळीच्या विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. त्याचबरोबर सन्माननीय प्रसाद नाईक आंबरड गावातनं ही स्पर्धा पाहणारे सन्माननीय प्रसाद नाईक यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक सौरभ कांबळीसाठी. या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक दुसऱ्यांदा मैदानावर पहिल्याच रात्री आपण पाहिलं लक्ष्मण मोनकरने देखील कमाल केली होती. अशीच कमाल यापेक्षाही सुंदर कमाल केली होती. सलग 4 चेंडूवर 4 विकेट मेडन हॅट्रिक ओव्हर ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं होतं तोच लक्ष्मण मोनकर आणि त्यानंतर विकेट हॅट्रिक ही दुसरी सौरभ कांबळीच्या नावावर. प्रवीण दळवी यावेळेला मात्र मैदानावर घट्ट पाय रोवून उभं राहावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल, जिद्द ठेवावी लागेल, मेहनत घ्यावी लागेल आणि परिश्रम कष्ट करावे लागतील. मैदानावर संघर्षाचं वातावरण पुन्हा एकदा वैभव परब आपल्याला पाहायला मिळतोय. मॅनफ्रॉम खोटलेचा हा खेळाडू मैदानावर उंच आकाशात उडवलेला फटका झेलखाली क्षेत्ररक्षक मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये सुंदर झेल. अजून एक खेळाडू डगआउटच्या दिशेने अर्थातच मिळालेल्या जीवनदानाचा फायदा न उठवता माघारी परतणारा प्रवीण दळवी. बॅक टू द पॅव्हिलियन टीजे. नंबर दाखल होतोय. आपण पाहिलं मैदानावर तर वैभव परबची चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. प्रवीण दळवीला माघारी परतवलंय. आता मात्र 2 नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने प्रवीण रावले आणि स्वागत लोके. स्ट्राईकवर आहे स्वागत लोके. स्वागत करावं लागेल वैभवचं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू, सुरेख ड्राईव्ह आपण पाहतोय. कव्हर रिजन मध्ये पर्यंत हा चेंडूचा प्रवास, त्यावर देखील चांगलं क्षेत्ररक्षण, परतीची फेकी आणि दरम्यान एकेरी धावेनिशी संघ पोहोचतोय डबल फिगर अर्थातच 10 धावा. थोडीशी नाजूक परिस्थिती आहे मैदानावर. ही नाजूक परिस्थितीत चांगली पार्टनरशिप, एक चांगली भागीदारी रचणं गरजेचं दिसतंय. एव्हरी क्रायसिस हाईड अ गोल्डन अपॉर्च्युनिटी असं म्हटलं तर प्रत्येक संकटाच्या काळात एक संधी दडलेली असते आणि या संधीचं सुवर्ण संधीचं रूपांतर करणं हे गरजेचं आहे. संधी आहे निश्चितच या दोन्ही बॅटरसाठी अर्थातच प्रवीण रावले आणि स्वागत लोकेला. प्रवीण रावले पहिला चेंडू फेस करेल. आल्याच आपण पाहतोय मैदानावर 3 चेंडूंचा केस समाप्त होतोय. वैभव परब यावेळेला मात्र पिकअप केलाय, मोठा फटका जोडलाय. पात्र चेंडू टायमिंग झाला होता मात्र दुरी तय करू शकला नाही. आपण पाहतोय मैदानावर डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण सिद्धेश मेस्त्रीच्या हातामध्ये साधा सोपा झेल देत माघारी परततोय प्रवीण रावले. बॅक टू द पॅव्हिलियन टीचे.
विनंती आहे खेळाडू थोडीशी पुन्हा एकदा पावसाची धडपड चालू आहे. आपण पाहतोय मैदानावर हलकी हलकी पाऊस हजेरी देताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला पंच जरा सहकार्य करायला सांगा. आपण इतर खेळाडूंना आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपली महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी गमावून बसलाय तो प्रवीण रावले नावाचा हा फलंदाज. त्याच्या जागेवर नवीन फलंदाज येतोय मैदानावर देवेंद्र हिंदेकर. अष्टपैलू खेळाडू नॅचरल ऑलराऊंडर असा खेळाडू. फुलटॉ चेंडू स्वीपचा फटका चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास होतोय. त्यावर देखील एकेरी धाव एकेरी दुहेरी धावांपेक्षा एक मोठा फटका येणं अजूनही थोडंसं लांब राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. या संपूर्ण इनिंगचा विचार केला आपण तर तब्बल 17 चेंडू संपून गेलेत आणि या 17 चेंडूमध्ये फक्त एक चौकार आलाय तो पहिल्या षटकाच्या 5व्या चेंडूवर. आपण पाहतोय मैदानावर हा लेखा झोका मैदानावर अगदी शेवटचा चेंडू या लेग स्लिपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मैदानावर चेंडू येतोय डॉट. षटक क्रमांक 30 समाप्त होतोय. वैभव परबने 2 षटक हाताळलीत आणि या 2 षटकात जर आपण विचार केला तर तब्बल 4 गडी मिळवलेत आणि 4 गडी बाद करत धावसंख्या खर्च केली आहे ती फक्त 9 धावा. अप्रतिम गोलंदाजी. हे 2 षटक महत्त्वाचे असतील आणि ही महत्त्वाची 2 षटक येणाऱ्या 2 षटकांमध्ये अर्थातच 12 चेंडूंचा के बाकी आणि या 12 चेंडूपर्यंत तग धरून उभं राहणं लिंगेश्वर गुरामोडा कट्टा संघासाठी इम्पॉर्टंट दिसतंय. मैदानावर एक चांगली भागीदारी पार्टनरशिप बिल्डअप झाली तर ही धावसंख्या कमीत कमी 30 पर्यंत पोहोचू शकते. आता या ठिकाणाहून जर आपण विचार केला तर 30 धावा देखील एक फायटिंग टोटल म्हणावी लागेल. कारण आपण पाहिलं मैदानावर तर थोडंसं मैदानाचा आपण अंदाज घेतला तर थोडासा आउटफील्ड स्लो आहे आणि या स्लो आउटफील्डचा वापर पुढच्या इनिंगमध्ये देखील करता येईल. त्यामुळे एक 30 ते 32 धावा 35 धावांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मात्र आपण पाहिलं तर मिडल ऑर्डर टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर साफ बरखास्त झालेली. यावेळेला मात्र कट केला जातोय बॅकफुट कट आपण पाहतोय. चेंडूवर निघतोय तो पुन्हा एकदा कव्हर रिजनमध्ये कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये हा चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूवर ताबा मिळवला जातोय. अगदी वेगाने फेकी केली गेली तोपर्यंत लिहिला एकेरी धाव. ज्ञानेश्वर गुरव बॉलर बॅक ड्राईव्ह पुन्हा एकदा आपण पाहतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध निघणारा हा फटका. चेंडू निघतोय सीमा पार. स्ट्रेट ड्राईव्हचा बहारदार फटका. डीजे धन्यवाद. डीजे चौकार आलाय. चौकारांशी समीकरण बदलतंय. धावसंख्या पोहोचली 16 धावांवर. 16 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा थोडीशी फलंदाजीमध्ये आपण पाहिली तर स्वागत लोकेला प्रयत्न करावे लागतील. यावेळेला मात्र स्लॉगमध्ये घेण्याचा प्रयत्न होता आणि प्लॉटमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र अपुरा ठरलाय. मोठा फटकाच्या आहारी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र भन्नाट वेगाने गेलेला चेंडू प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करून जातोय फलंदाजाला आणि या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. स्वागत लोके समोरच्या दिशेने पुन्हा एकदा सुरेख फटका. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक राकेश कदमच्या हातामध्ये झेल विसावला जातोय. अजून एका गड्याचं पतन होतंय. आपण पाहतोय मैदानावर आतापर्यंत 8 गडी बाद झालेत. 8 गडी बाद. धावसंख्या स्थिरावली 16 धावा. या षटकातील ज्ञानेश्वर गुरवच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त. डीजे
तोपर्यंत लिहिल्या एकेरी धावेनिशी षटक समाप्त होत आहे. चौथं षटक समाप्त आणि धावसंख्या स्थिरावली 18 धावांवर. डीजे थँक्यू डीजे. डीजेच्या माध्यमातून सुप्रसिद्ध गाणं आपल्याला ऐकायला मिळालं, आपके आजाने से. आणि निश्चितच आपण पाहतोय आज राहिल सोलकर सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा आवाज, त्यांचा अंदाज आपल्याला ऐकायला अनुभवायला मिळतो या स्पर्धेच्या निमित्तानं. त्यांच्यासाठी हे खास गीत या ठिकाणी पेश केलं गेलं डीजेच्या माध्यमातून. यावेळेला मात्र स्लॉक स्वीप आपण पाहतोय. चेंडूवर पुन्हा एकदा मिड विकेट, डीप मिड विकेट पर्यंत चेंडूचा प्रवास होतोय. परतीची फेकी ही अगदी वेगाने येताना आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी वेगाने येणारा चेंडू फक्त एकेरी धावसंख्या स्थिरावली 19 धावा. स्लॉग ओव्हर, हाडामारीचं षटक, डेथ ओव्हर ज्याला म्हटलं जातं, ही डेथ ओव्हर आहे. निश्चितच मोठा प्रहार करावा लागेल. गोलंदाजी एंडकडून राजा परब, मॅनफ्रॉम खोटले गावचा हा सितारा मैदानावर झळकतोय. कारानेवाडीच्या या कट्ट्याच्या मैदानावर शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, पुल यावेळेला अनसक्सेसफुल. मात्र चेंडू निघतोय एकेरी धाब्यासाठी घोषांकित क्षेत्रामध्ये. घोषित आरक्षित क्षेत्रामध्ये मिळणाऱ्या एकेरी धाब्यानिशी धावसंख्या स्थिरावली 20 धावांवर. 20 अशी धावसंख्या आपण पाहतोय मैदानावर. उरलेले 4 चेंडू, या 4 चेंडूवर कमीत कमी 2 मोठे प्रहार करणं गरजेचं दिसतंय. 31-32 धावा या मैदानावर निश्चितच समोरच्या संघाला देखील तेवढ्याच रोखून ठेवण्यात यशस्वी देखील ठरू शकतात ते अर्थातच लिंगेश्वर गुरामोडा संघ. मात्र 31-32 धावांचं लक्ष ठेवणं ही आता काळाची गरज बनलेली. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट आर्म पुलचा फटका, पूल यावेळेला मात्र डिप्स करले क्षेत्रामध्ये चेंडूवर ताबा मिळवतोय. परतीची फेकी केली गेली तोपर्यंत लिहिल्या एकेरी धाव साध्य केली जाते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी धावेनिशी धावसंख्या पोहोचली 21 धावांवर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. उरलेले 3 चेंडू आणि उरलेल्या 3 चेंडूवर 2 मोठे प्रहार येतील का हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल फलंदाजाला. स्लोवरून पद्धतीचा चेंडू, चेंजअप पेस, गती परिवर्तन, झेल सुटलेला झेल आपण पाहतोय मैदानावर. मिळणारा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. डिरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेलाय मात्र डिरेक्ट हिट देखील होताना वाचला जातोय. स्वतःच्या पॉपिंग क्रीज पर्यंत सुरक्षित पोहोचतोय तो नॉन अगेनचा खेळाडू. डबल दुहेरी धाव मिळते आणि या दुहेरी धाब्यानिशी धावसंख्या स्थिरावली 23 धावांवर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. उरलेल्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 2 चेंडूवर आत्ता तरी एखादा मोठा प्रहार करावा लागेल. बॅट्समन सध्याच्या खडीला आपण पाहतोय देवेंद्र हिंदळकर. यावेळेला मात्र स्टेप आउट झाला होता. मोठा फटका खेळलाय, फुटवर्कला येऊन चांगला फटका, चांगलं टायमिंग साध्य केलंय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता, थोडासा वाईड थ्रो आणि याचीच गरज होती समोरच्या संघाला अर्थातच लिंगेश्वर गुरामोडा संघ. कट्टा आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल दुहेरी धाव पूर्ण केली गेली. दुहेरी धावेनिशी 5 चेंडूंचा खेळ समाप्त. या षटकात आतापर्यंत 5 चेंडू 7 धाबा खर्च केलेत. राजा परब, मॅनफ्रॉम खोटले, धावसंख्या स्थिरावली 25 धाबा. शेवटचा चेंडू, पहिल्या सत्राची, पहिल्या इनिंगची समाप्तीचा चेंडू घेऊन सज्ज होतोय राजा परब. स्ट्राईकवर येतोय तो देवेंद्र. पुन्हा एकदा मोठा फटका, आक्रमण केलंय. यावेळेला मात्र सेफ हँड मध्ये झेल विसावतोय आणि शेवटच्या चेंडूवर देखील गडी बाद होतोय. फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं मैदानावर तर धावसंख्या स्थिरावली 25 धावांवर आणि विजयाचं लक्ष ठेवण्यात आलंय. 26 धावांची गरज. येणारी 5 षटकं, 26 धावांचं लक्ष कशा पद्धतीने पार केलं जात आहे, मैदानावर काय बनतंय, काय बिघडतंय, काय अनुभव पाहायला मिळतोय मैदानावर हे देखील पाहणं महत्वाचं अनिवार्य. स्पर्धेच्या निमित्तानं नेरूर दुर्गवाड येथून या ठिकाणी स्पर्धेस उपस्थित राहणारे सन्मान्य बदरबाई मुजावर आणि सन्मान्य हाजिमबाई मुजावर आणि उजेर मुजावर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सहर्ष स्वागत आहे. उद्यात मॅचच्या दिशेने सेकंड इनिंग. जरा विनंती आहे भगवती आंबरड संघ आपण लगेच मैदान सोडायचं आहे. लिंगेश्वर गुरामोडा कट्टा संघ लगेचच आपण क्षेत्ररक्षण तैनात करायचं आहे.
तब्बल धाबांचा पाठलाग आपण पाहतोय. 25 धाबा पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिल्या 25 धाबा आणि या 25 धाबानंतर बनवायच्या आहेत 26 धाबा. 26 धाबांचं समीकरण कशा रीतीने पार केलं तर मैदानावर काय बनतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी आमच्या समेत उपस्थित असणारे समालोचन कक्षामधून गोड आणि मधुर आवाज सागरजी कदम यांच्याकडे माईक साठी या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद डीजे. गुरुप्रसाद राऊळ आपली आवश्यकता आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. गुरुप्रसाद राऊळ. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक. धन्यवाद सुनीलजी करवडकर सर. आपण अनुभवतोय साई स्पोर्ट्स कट्टा आयोजित मालवण प्रीमियर लीग 2025चा थरार, अर्थातच भव्य दिव्य अशी डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. स्पर्धेची शेवटची रजनी, शेवटची रात्र, अर्थातच महाअंतिम दिवस, द ग्रँड फिनाले मेगा फायनलचा दिवस आपण अनुभवतोय व त्यातीलच उपउपांत्य फेरीची तिसरी लढत आपण मैदानावरती अनुभवतोय. भगवती आमरड त्यांच्या विरोधामध्ये श्री लिंगेश्वर गुरामवाड कट्टा असा महत्त्वपूर्ण सामना आजच्या रात्रीतील. नाणेफेकीचा कौल भगवती आमरड क्रिकेट संघाच्या बाजूनं व नाणेफेक विजय ठरत जो घेतलेला निर्णय क्षेत्ररक्षणाचा अर्थातच यशस्वी असल्याचा निर्वाळा त्यांचे गोलंदाज देत आहेत. तब्बल 25 धावा प्रतिस्पर्धी संघ 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवतोय तो श्री लिंगेश्वर गुरामवाड कट्टा व डावाच्या दुसऱ्या सत्रात 30 चेंडू व त्या 30 चेंडूंवरती 26 धावांची आवश्यकता असेल ती भगवती आमरड क्रिकेट संघाला. सलामीवीरांची जोडगोळी मैदानावरती स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय तो शुभम व शुभम दळवीच्या जोडीला नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने गॉडविन हे दोन आघाडीचे शिलेदार मैदानावरती सज्ज होत आहेत. तर गोलंदाजीच्या आक्रमणावरती श्री लिंगेश्वर गुरामवाड कट्टा क्रिकेट संघाकडून गोलंदाज देवेंद्र हिंद्रेकर उर्फ डीडी हा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, लेट्स प्लेचा इशारा अनुभवी पंचांचा व सामन्याला होतोय ती सुरुवात. यावेळी पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. चेंडू प्रचंड वेगात हाताळला जातोय. केवळ एकेरी धाव ही शॉट थर्डमॅनच्या दिशेने प्राप्त होत आहे. निघालेल्या एकेरी धावेच्या साथीनं 26 धावांच्या मापक लक्ष्याच्या पाठलागाला सुरुवात होते ती भगवती आमरड क्रिकेट संघाच्या माध्यमातून. म्हणजे स्ट्राईकला फलंदाज शुभम दळवी आपण अनुभवतोय व त्याच्या जोडीला त्याचा सहकारी त्याचा स्नेही हा नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने गॉडविन ही उजव्या हातांची जोडगोळी मैदानावरती दिसते. तर दुसऱ्या बाजूनं धावांचा साठा हा परिपूर्ण कमी केवळ 25 धावा जमविल्या श्रीलिंगेश्वर गुरामवाड कट्टा क्रिकेट संघानं व त्याच धावांचा बचाव करण्यासाठी त्याचं संरक्षण करण्यासाठी चेंडू दिला जातोय तो डीडीच्या हातामध्ये. यावेळी पुढे सरसावत मोठा फटका शुभमला टोलवायचा होता. चेंडू बॅटच्या बाहेरील कडेला स्पर्श करतोय. अर्थात पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवरती शिकार ठरतोय. गोलंदाज डीडीच्या गोलंदाजीवरती फलंदाज शुभम दळवी. बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. थँक्यू डीजे. रन रेट सांगतोय श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघाचा रन रेट आहे 3.227 आणि सविता ट्रेडर्स क्रिकेट संघाचा रन रेट आहे नेट रन रेट 2.943. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम गावराई अर्थातच राकेश कदम मैदानावरती दाखल होतोय. फलंदाजीसाठी त्याला तोलामोलाची साथ द्यावी लागेल ती फलंदाज सलामीवीर गॉडविनला. तर दुसऱ्या बाजूने सफलता प्राप्त गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय
तो देवेंद्र हिंद्रेकर. याही वेळी करामत मैदानावरती परिणामता झेल या ठिकाणी सुटतोय. यशरक्षक झोहिल नाईकच्या सुरक्षित हातामधनं चेंडू या ठिकाणी सहज खाली पडतोय. त्याच्या वज्रमुठीतनं चेंडू खाली पडतोय व आल्या आल्या आघाडीच्या चेंडूवरती झेलबाद होण्यापासून फलंदाज राकेश कदम मैदानावरती बचावतोय. धाव घेण्याचा कोणताही प्रश्न यावेळी मैदानावरती उद्भवताना दिसत नाही व निर्धाव चेंडूच्या साथीनं आघाडीच्या पहिल्या प्राथमिक षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त व तब्बल 1 गडी बाद 1 असा नाजूक धावफलक आपणास धावफलकावरती दिसतोय. तो डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये भगवती आमरड या क्रिकेट संघाचा. यावेळी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. फिंगर जरूर रोल केले होते. आपल्या बोटांची करामत जादू मैदानावरती पेश करतोय गोलंदाज या ठिकाणी डीडी अर्थात देवेंद्र हिंद्रेकर. चेंडू मंद गतीचा हाताळला जातोय. चेंडू कमी गतीचा हाताळला जातोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय व निर्धाव चेंडू स्वरूप चौथ्या चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. ज्यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका निघतोय. कव्हर पॉईंट वरती पॉईंटचा खेळाडू किंचितशी जागा बदलतोय. प्राथमिक त्या चेंडूवरती पोहोचतोय. फेकी केली जाते योग्य वेळी यष्टिरक्षक झोहेल नाईकच्या दिशेनं. तोपर्यंत एकेरी धाव सहजासहजी मैदानावरती तब्बल 3ऱ्या चेंडूवरती पूर्ण करतोय तो राकेश कदम व 5 चेंडूंची सांगता केवळ 2 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. समीर राणे आपली आवश्यकता आहे कॉम्बॉक्स मध्ये. समीर राणे आघाडीच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. गोलंदाज सज्ज होतोय तो देवेंद्र हिंद्रेकर. ठीक कॉमेंट्री बॉक्स एंडच्या दिशेनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आपले फिरकीचा जादूगर सुरेख कामगिरी करतोय. चेंडूचा टप्पा मधल्या यष्टीवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती गॉडविन डिसोजाला रिव्हर्स स्वीपचा पवित्रा घ्यायचा होता मात्र त्याचा पवित्रा हा अखेरच्या क्षणी पवित्रा राहतोय. त्याची शारीरिक परिभाषा त्याची देहबोली मैदानावरती गोलंदाज देवेंद्र हिंद्रेकर जातोय व ठीक त्याच्या विरुद्ध कामगिरी करत चेंडू उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर ठेवला जातोय. निर्धाव चेंडूच्या साथीनं आघाडीच्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त व नाममात्र 2 धावा असा धावफलक आपणास धावफलकावरती दिसतोय तो भगवती आमरड क्रिकेट संघाचा एका गड्याच्या मोबदल्यात. आता 24 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी असेल व त्या 24 चेंडूंवरती 24 धावांची नितांत आवश्यकता असेल. ती भगवती आमरड या क्रिकेट संघाला डोळायची लढत. जो संघ विजयी ठरेल तो उपांत्य फेरी अर्थातच सेमीफायनलसाठी पात्र ठरेल. मात्र पराभूत संघाला या स्पर्धेला नमस्कार करावा लागेल. आपला गाशा हा गुंडाळावा लागेल. गोलंदाजीमध्ये कमालीचा बदल होतोय. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिलं डावातील महत्वपूर्ण दुसरं षटक ठीक पंचांच्या उजव्या बाजूनं प्राथमिकता आपली तो दिशा ठरवतोय व राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय तो मितेश मांजरेकर. गोलंदाज सज्ज होतोय सचिन भोजने. वैयक्तिक पहिलं व डावातील दुसरं षटक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता अर्थातच अप्पर कटचा फटका पॉइंटला टोलविला जातोय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न जरूर होता झेल टिपण्याचा मात्र चेंडू त्याच्या थेट शरीरावरनं डीप पॉइंट पर्यंत पोहोचतोय. एकेरी धावेची पावलं यावेळी वेगात दुसऱ्या धावेकडे वळतायत व बहुमूल्य 2 धावांची लहर आपण दुसऱ्या षटकातील अगदी पहिल्या प्राथमिक चेंडूवरती अनुभवली फलंदाज राकेश कदमच्या मॅटमधून व त्या 2 धावेने आघाडीच्या षटकातील 2 धावेने सांघिक धावफलक 4 वरती पोहोचतोय तो एका गड्याच्या मोबदल्यात. याही वेळी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मंद गतीचा होता अर्थात चेंडूचा वेग अपेक्षेपेक्षा कमी. चेंडू मधल्या यष्टीवरती टप्पा पडल्यानंतर फिरकी घेतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर निघतोय. मिड विकेटला आडव्या बॅटने फटका टोलवण्याचं स्वप्न यावेळी तरी तुर्तास अधुरा राहत आहे फलंदाज राकेश कदमचा व निर्धाव चेंडूच्या साथीनं षटकातील 3रा चेंडू हा गोलंदाज सचिनजी भोजने यांचा. ज्यावेळी इनसाइड आउट फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात टोलविला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूला चेंडू सहज चकावतोय व स्वीपर कव्हरचा खेळाडू जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचतोय प्रोटेक्शन देतोय संरक्षण देतोय चेंडूला त्याही पेक्षा योग्य वेळी फेकी केली जाते गोलंदाज सचिन भोजने यांच्या दिशेने. तोपर्यंत एकेरी धाव वेगात पूर्ण करतोय फलंदाज राकेश कदम व त्या निघालेल्या एकेरी धावेने पूर्णत्वास नेलेल्या एकेरी धावेने सांघिक धावफलक 5 धावा अर्थातच 5 धावा धावफलकावरती एक फलंदाज सलामीवीर तंबूच्या आसाला परततोय तो शुभम दळवी.
ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू फटका लॉंग लेगच्या दिशेने टोलविला जातोय, मात्र स्पर्धेच्या घोषांकित क्षेत्रात चेंडूचा प्रवेश होतोय, त्यामुळे 2 धावा असल्याचा इशारा येतोय तो अनुभवी पंचांचा. एकेरी धाव असल्याचा निर्बळा अनुभव पंचांचा येतोय व त्या एका धावेच्या साथीनं सांघिक धाव फलक मैदानावरती 1 पाऊल पुढे सरकतोय. तो 6 धावा धाव फलकावरती 1 फलंदाज हा तंबूच्या आसराला. म्हणजे आघाडीच्या सत्रापासून मोठ्या फटक्यांच्या आहारी न जाता मोठ्या फटक्यांचा नाच सोडतायत ते भगवती आमरड क्रिकेट संघाचे फलंदाज. एकेरी 2 धावांनी विजय सहज साध्य करायचा हा हेतू, हा दृढ निश्चय घेऊन मनामध्ये उतरलेली सलामीवीरांची जोडगोळी व तदनंतर 1 हादरा दिल्यानंतर नवीन फलंदाज राकेश कदम हा नॉन स्ट्राईक यांच्या दिशेनं. याही वेळी आखोट टप्प्याचा चेंडू होता, मिड विकेटच्या दिशेने फटका गॉडविनचा जरूर फसतोय, क्षेत्ररक्षक झेलखाली येतोय. कॅचेस विन द मॅचेस ही क्रिकेटमधील उक्ती व त्या उक्तीला साजेशी कामगिरी डीप मिड विकेटचा खेळाडू करतोय व झेल टिपल्यानंतर गॉडविनची खेळी ही समाप्त होते. डीजे 6 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 26 धावांचा पाठलाग हा करायचा आहे. म्हणजे अजूनही विशी मैदानावरती गाठावी लागेल ती भगवती आमरड क्रिकेट संघाला व त्याच प्रयत्नात त्यांच्या संघातील हुकमी एका अर्थातच वैभव परब मॅन फ्रॉम खोटले यावेळी मैदानावरती दाखल होतोय. या फलंदाजाच्या मनगटामध्ये प्रचंड ताकद, याच्या बॅटमध्ये प्रचंड क्षमता, लांबवरचे फटके हे टोलविण्याची संघ यावेळी पुरता अडचणीमध्ये पुरता प्रतिकूल परिस्थितीत अर्थात अनुकूल परिस्थिती मैदानावरती करायची असेल तर मॅरेथॉन खेळी ही नक्कीच साकारावी लागेल ती वैभव परब या नवीन फलंदाजाला. बघता बघता दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. तब्बल 2 हादरे हे भगवती आमरड क्रिकेट संघाला दिले जात आहेत. नाममात्र 6 धावा असा धावफलक आपणास धावफलकावरती दिसतोय. तर दुसऱ्या बाजूने सफलता प्राप्त गोलंदाजीच्या यशस्वी आक्रमणावरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मिस्टर सचिन भोजने हे सज्ज होत आहे दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हा हाताळण्यासाठी. ज्यावेळी इनसाइड आउट सुरेख असा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात टोलविला जातोय. क्षेत्ररक्षकाचे भरकस प्रयत्न हे अधुरे ठरतायत. चेंडू वेगात डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा उल्लंघन करतोय व येतोय नेत्रदीपक चौकार फलंदाज वैभव परब याच्या बॅटमधनं. डीजे चौकाराच्या साथीनं 2 षटक 12 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय व सांघिक धावफलक दशकाचा उंबरठा मैदानावरती गाठतोय. 10 धावा धावफलकावरती आपल्याला अनुभवायला मिळत आहेत त्या 26 धावांचा पाठलाग करताना भगवती आमरड या क्रिकेट संघाच्या माध्यमातून. आता 3 षटक 18 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी असेल व अजूनही 16 धावांची नितांत आवश्यकता मैदानावरती असेल ती आमरड क्रिकेट संघाला. मात्र या धावा रोखण्यासाठी ज्याने कमालीची गोलंदाजी आघाडीच्या षटकामध्ये केली, केवळ 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट ज्याने प्राप्त केली तोच गोलंदाज देवेंद्र हिंदेकर. वैयक्तिक स्पेलची सांगता करणारं दुसरं व महत्वपूर्ण डावातील 3रं षटक फेकतोय तो ठीक कॉमेंट्री बॉक्स एंडच्या दिशेनं. गोलंदाज सज्ज होतोय देवेंद्र हिंदेकर व त्याच्या विरोधामध्ये स्ट्राईकला फलंदाज राकेश कदम. नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने ज्याने चौकारानं स्वतःच्या खेळीला प्रारंभ केला, स्वतःच्या आगमनाची वर्दी एका चौकारानं दिली तोच वैभव परब. नॉन स्ट्राईक एंडला 18 चेंडूंचा खेळ बाकी, 16 धावांची आवश्यकता. ज्यावेळी पहिला चेंडू हाफ ट्रॅकर मनगटाच्या सहाय्यानं केवळ दिशा ही दर्शवली जाते राकेश कदम कडनं, कारण एकेरी धाव घेत तो स्वतःला स्ट्राईक पासून दूर ठेवतोय व जास्तीत जास्त स्ट्राईक वैभव परबकडे देणं हे तो या ठिकाणी महत्वपूर्ण समजतोय. नाममात्र आघाडीच्या चेंडूवरती 3रं षटकातील एकेरी धाव ही शॉर्ट मिडविकेटच्या पट्ट्यात फलंदाज पूर्ण करतोय व निघालेल्या एकेरी धावेने दशकाचा उंबरठा हा गाठला जातोय. म्हणजे 11 धावा धावफलकावरती असतील, 2 फलंदाज हे तंबूच्या आसऱ्याला. क्षेत्ररक्षण व्यूहरचना मैदानावरती विखुरली जाते ती वैभवसाठी व तदनंतर 3रं षटकातील दुसरा चेंडू हा देवेंद्र हिंदेकरचा.
याही वेळी प्रचंड वेग होता. गुड लेंथवरती चेंडूचा टप्पा. अगदी पहिल्या प्रयत्नात चेंडू सहज चकवतोय शॉर्ट मिडअपच्या खेळाडूला. चेंडू वाईडिश लॉंगऑफ पर्यंत पोहोचतोय व जोपर्यंत लॉंगऑफचा खेळाडू भूषण सावंत चेंडूवरती पोहोचतोय, चेंडूवरती पहिल्या प्रयत्नात ताबा ठेवतोय, त्याही पेक्षा वेगात फेकी केली जाते. नाममात्र एकेरी धाव वैभव परब या दुसऱ्या चेंडूवरती घेतोय व सांघिक धावफलक एकेरी धावेच्या साथीनं 12 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. क्षेत्ररक्षण व्यूहरचना याही वेळी मैदानावरती विखुरली जाते. मात्र वारंवार हे बदल आपल्या नजरेनं निहाळतायत दोन्ही फलंदाज व तदनंतर सज्ज होतोय तिसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी राकेश कदम असेल यावेळी स्ट्राईकला. ज्यावेळी बैठक फटका जरूर टोलवायचा होता. इनसाइड आउट अर्थातच कव्हर किंवा एक्स्ट्रा कव्हरला फटका जरूर फसतोय. चेंडू बॅटला स्पर्श करतोय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने एकेरी धाव असल्याचा निर्वाळा आमच्या प्रमुख पंचांचा येतोय व बहुमूल्य एकेरी धावेने सांघिक धाव फलक 1 पाऊल पुढे सरकतोय, तो 14 धावा. स्पर्धेदरम्यान प्रतिथेश डॉक्टर रोहितजी डगरे यांचं शुभागमन होत आहे. वेलकम डॉक्टर. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या व स्थानपन्ना. आदरणीय डॉक्टर रोहितजी डगरे. यावेळी इनसाइड आउट फटका टोलविला जातोय. अगदी 2 खेळाडूंची अवैध भिंत भेदत चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे येतोय. खणखणीत चौकार 4 धावांसाठी डीजे. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू गोलंदाज देवेंद्र हिंदेकर हाताळतोय व तो ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू अगदी बॅटच्या मधोमध फलंदाज राकेश कदम घेतोय व जी मोकळीक आपण मैदानावरती अनुभवतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला, ती भली मोठी मोकळीक, ती भली मोठी दरी एका चौकारानं फलंदाज राकेश भरून काढतोय. सांघिक धावफलक बदलतोय, तो 17 धावा धावफलकावर. यावेळी सेन्सिबल क्रिकेट, तंत्रशुद्ध फलंदाजी आपण राकेशची अनुभवतोय. म्हणजे खराब चेंडूवरती आक्रमण करणं, योग्य चेंडूचा सन्मान करणं, हा क्रिकेटचा अलिखित नियम व त्याच अलिखित नियमाचं तंतोतंत पालन फलंदाज या ठिकाणी राकेश कदम करतोय. एकेरी धाव मिळते शॉर्ट थर्डमॅनच्या पट्ट्यात व त्या निघालेल्या एकेरी धावेने सांघिक धावफलक 18 धावा धावफलकावर. यावेळी इनफिल्ड भेदले जात आहे. अर्थातच मिड ऑफच्या खेळाडूच्या डोकीवरनं फटका लॉंग ऑफ पर्यंत पोहोचतोय. एकेरी धाव यावेळी सहज घेतली जाते. एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावफलक 19 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. तीन षटक 18 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय व 26 धावांचा पाठलाग करताना डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये भगवती आमरड हा क्रिकेट संघ 19 धावांपर्यंत पोहोचतोय. 12 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी असेल व त्या 12 चेंडूंवरती विजयासाठी नाममात्र 7 धावांची आवश्यकता ही भगवती आमरड या क्रिकेट संघाला. आणि गुणतालिकेमध्ये जर अग्रस्थानी राहायचं असेल तर नक्कीच रनरेटचा विचार करावा लागेल तो भगवती आमरड क्रिकेट संघ व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना. कारण जेवढ्या कमीत कमी चेंडूंमध्ये आपण हा सामना समाप्त कराल तेवढा रनरेटच्या बाबतीमध्ये आपण उच्चांक आकड्यावरती राहाल व 2 सामने खेळण्याची सुसंधी असेल. 12 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये कमालीचा बदल. गोलंदाज सज्ज होतोय, तो झोहेल नाईक. श्री लिंगेश्वर गोरंवाड कट्टा क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू, आयात केलेला खेळाडू, मॅन फ्रॉम नेरूर दुर्गावाड यावेळी सज्ज होतोय, तो झोहेल नाईक. त्याच्या विरोधामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा तंत्रशुद्ध संयमी फलंदाज राकेश कदम व राकेश कदमच्या साथीला ज्याच्या भरीव तोफखान्यातनं आपण आल्या आल्या एक नेत्रदीपक चौकार डीप एक्स्ट्रा कव्हरला अनुभवला, तो वैभव परब असेल, तो नॉन स्ट्राईक एंडला. यावेळी फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी फटका शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं डीप वरनं संरक्षण दिलं जात आहे. फेकी ही वेगात सोहेल नाईकच्या दिशेनं व त्या सरळ फेकीच्या साथीनं दुसरी धाव घेण्याची तमाम शंका मैदानावरती समाप्त होत आहे. एकेरी धावे स्वरूप विशी मैदानावरती गाठली जाते ती भगवती आमरड क्रिकेट संघाकडून. म्हणजे आता 11 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी असेल व त्या 11 चेंडूंमध्ये 6 धावांची असेल ती आवश्यकता. . 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 .. .. .. .. ..
ज्यावेळी पॅडलाईन वरती चेंडू होता डाव्या यष्टीवरती, या हिबळी मनगटाच्या सहाय्यानं केवळ दिशा ही दर्शवली जाते. एकेरी धाव वैभव घेतोय, सांघिक धाव फलक बदलतोय तो 21 वरती. आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रतिथेश डॉक्टर आदरणीय राहुलजी डगरे यांचा सन्मान होतोय. निखिलजी परब यांचे शुभ हस्ते. डॉक्टर रोहितजी डगरे प्रतिथेश डॉक्टर आहेत, त्यांचा सन्मान होतोय. निखिलजी परब यांच्या शुभ हस्ते. विनंती करून डॉक्टर रोहित डगरे आपण मुख्य व्यासपीठावरती आहात, आपला सन्मान होतोय. निखिलजी परब यांच्या शुभ हस्ते. यावेळी डाव्या यष्टीवरती चेंडू होता, फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी फटका. यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं एकेरी धाव मैदानावरती फलंदाज राकेश कदम पूर्ण करतोय व त्या पूर्णत्वास नेलेल्या एकेरी धावेने आता जवळजवळ विजयाच्या समीप पोहोचतोय तो भगवती अमरेड क्रिकेट संघ. सांघिक धाव फलक 22 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात, म्हणजे एकेरी दुहेरी धावांवरती अतिरिक्त भर दिला जातोय तो या 2 फलंदाजांकडनं. यावेळी स्ट्राईकला फलंदाज मॅन फ्रॉम खोटले वैभव परब, तर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने मॅन फ्रॉम गावराई अर्थातच राकेश कदम. ही नवी कोरी जोडगोळी मैदानावरती असेल ती भगवती अमराड या क्रिकेट संघाची. यावेळी मिड विकेटला जरूर फटका टोलवायचा होता, चेंडू बहुधा सीमा पार करायचा होता व मोठ्या फटक्याच्या साथीनं या सामन्याला समाप्त करायचं होतं फलंदाज वैभवला. मात्र मनामध्ये जो वेगाचा अंदाज बांधला होता त्या अंदाजाला कुठेतरी छेद दिली जाते. चेंडू कमी गतीचा, त्याहीपेक्षा मिस टायमिंग फटका बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षण होत आहे तोपर्यंत एकेरी धाव घेत सांघिक धाव फलक एकेरी धावेच्या साथीनं वृद्धिंगत होतोय तो 23 या धावसंख्येवर. याही वेळी इनसाइड आउट फटका राकेश कदमला टोलवायचा होता, मात्र अपेक्षित टायमिंग साध्य होताना दिसत नाही. चेंडू केवळ बॅटला स्पर्श करतोय, फटका पॉइंट वरती निघतोय व जोपर्यंत पॉइंटचा खेळाडू चेंडूवरती पोहोचतोय ताबा ठेवतोय. एकेरी धाव घेत सांघिक धाव फलक तब्बल 24 धावा धावफलकावर. आता केवळ 2 धावांची असेल ती विजयासाठी आवश्यकता. ज्यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू देवेंद्र हिंद्रेकरला चेंडू चकवतोय, चेंडू सीमापार होतोय व उपांत्य फेरी मैदानावरती गाठताना दिसतोय. या तिसऱ्या सामन्यामध्ये भगवती अमरड हा क्रिकेट संघ